देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। विघ्नेशानमुनी गुरुस स्मरुनी लक्ष्मीस आवाहिले। आम्ही गुंतवणूकशास्त्र शिकण्या हे सत्र आरंभिले। केव्हा स्थावर आणि जंगम कधी कोठे किती गुंतवू। चर्चा मंथन तज्ञ बोध मिळता हे प्रश्नही सोडवू। ठेवी भाग सुवर्ण पोस्ट अथवा रोखे तसे फंडते। वृद्धी भांडवली वियोग कर नको पर्याय हो कोणते। कोठे उत्तम रोखता सुगमता लाभांश वा व्याजही। कोठे गुंतविणे सुरक्षित असे नोंदीस कैसी वही। सन्मार्गे धन संपदा मिळविणे अत्यंत आवश्यक। पैसा ध्येय नसे म्हणून जपणे जाणीव सामाजिक। ज्ञानाचा उपयोग गुंतवणुकी साठी सदा होऊ दे। हे सारे समजावया सुमती दे आम्हास तू शारदे। Good morning all, please be seated. Today's topic is very interesting because if we have been engaged in financial markets or investing in capital markets for over 30 years, I'm sure at least a few of us will be holding some physical shares, and we have to make sure that we retrieve the value of the wealth that is locked in those physical shares. Because today's world is about trading in electronic format, and you need to have shares in demat form in case you wish to trade it on the stock exchanges. With that objective, we have invited today Mr. Hitesh Kawani, who is the founder of Kimti Kagaz. So Mr. Kawani has a 12 plus years of experience in dealing with broking, and through his experience, actually, when he got connected with some of his investors, they came up with this problem of physical paper, and in the process of trying to help them out, they actually created a tested process whereby they can help the client to retrieve the physical paper into a demat form, and then allow them to unlock the value. So I will like to, before we start on the program, I would like to felicitate Mr. Hitesh Kawani by giving a memento. I'll request Mr. Uday Tardalkar to do the needful thing. Thank you very much. Now I will, without wasting any further time, I'll request Mr. Hitesh Kawani to take charge of the podium and tell us how we can retrieve our unlocked value in the physical papers. Over to you. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार मित्रांनो, माझी एवढी वय नाही की तुमच्याबरोबर फिजिकल शेअर्सबरोबर बोलू शकतो. माझी हिंदी आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये 3 लँग्वेजमध्ये हा प्रेझेंटेशन कंप्लीट करूया. पहिलं 30 minutes will complete what is the physical shares and why is the physical shares and why we are not claiming into demat. Second part will tell you the gem of our website, what you can do from our website, and last part half an hour will complete as a question answer. ठीक आहे. कोणाला माहिती नाही आहे फिजिकल शेअर्स काय आहे? सगळ्यांना माहिती आहे? मस्त. हां. So physical shares are like ring. At that time we used to do in physical shares. So मी तुम्हाला 2 गोष्टी सांगू शकतात. त्या टाईम काळात आपण शेअर्स बाय करू शकतात आणि नंतर विसरले, हरवले, जगा चेंज झाली आहे, आपल्याकडे नाही आहे, तर आपण काय करू शकतात? डिव्हिडंड वॉरंट आपल्याकडे येतात, बट आपण एनकॅश नाही करू शकत कारण की स्पेलिंग मिस्टेक आहे, नाम जोडलेले नाव आता
नाही आहे डिमॅट बँकमध्ये तर तुम्ही नाही करू शकतात. तर तुम्हाला माहिती आहे की काय अमाऊंट आहे फिजिकल शेअर्समध्ये? एनी ॲप्रॉक्स अमाऊंट? तुक्का मटका? हां, 50,000 लाख करोड. ओके, खूप जास्ती आहे. तरी पण कोणी आय टी रिटर्न केलं आहे हा जूनपर्यंत? आय टी रिटर्न केलं आहे? तर तुमच्या 1 लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर तुम्हाला किती डिव्हिडंड भेटतात पूर्ण 1 वर्षापर्यंत? 1 लाखाचं सपोज तुमच्या 1 लाखाचा पोर्टफोलिओ आहे तर तुम्हाला डिव्हिडंड किती केवढं? हां, 3,000 नाही, तुमच्या 1 लाखाच्या पोर्टफोलिओ तर तुम्हाला डिव्हिडंड किती भेटतात? 3.5% मॅक्स. ठीक आहे. तर आज माझी नेक्स्ट स्लाईड तुम्हाला थोडा अचंबित करेल. हा 98,000 crore द होल अमाऊंट विच इज अनक्लेम. ठीक आहे. एवढ्यामध्ये अनक्लेम प्रॉव्हिडंट फंड तर तुम्हाला माहितीच आहे, मला बोलायची गरज नाही. तर LIC पॉलिसी सगळ्यांना एक चीजचं घरात आहे, LIC पॉलिसी. बट वी डोंट हॅव अ प्रूफ फॉर LIC पॉलिसी ऑल्सो. देन हॅव बँक अकाउंट्स. माणूस गेलं, बँक अकाउंट पण गेलं. नंतर आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंडमध्ये ना स्पेशली 2 कॅटेगरीज आहे, UTI म्युच्युअल फंड अँड सॉरी नाही UTI आणि HDFCने टेकओव्हर केलं आहे. मॉर्गन स्टॅनली आणि UTIचे दोनचेच म्युच्युअल फंड आहे जे फिजिकल फॉर्मॅट असते. बाहीतरी नंतर 2000 नंतर सगळे RTA मोडमध्ये आले, डीमॅटमध्ये आले, तर तुम्हालाकडे डीमॅटमध्ये पण आहे. देन आहे अनक्लेम IPF डिव्हिडंड अमाऊंट. इफ यू सी द अमाऊंट, इट इज 3,460 crore इन डिव्हिडंड. आय एम नॉट कोटिंग हिअर ॲज अ व्हॅल्यू ऑफ अ फिजिकल शेअर्स. इफ 3,000 crore इज अ डिव्हिडंड अमाऊंट असेल तर तुम्ही अप्रॉक्स अमाऊंट विचारू शकतात की व्हॅल्यूमध्ये काय असेल. ठीक आहे. नाही तरी इट इज अ 1% ऑफ द 1% ऑफ द कॅपिटल मार्केट ऑफ इंडिया. सो राईट नाव इंडियन कॅपिटल मार्केट इज 3 lakh crore. इफ यू कन्सिडर 1% ऑफ द 3 lakh crore विल बी 3 lakh crore ऑफ इंडियन मार्केट. ऑफ दॅट 1% इज ओनली फिजिकल मार्केट. ठीक आहे. तो अप्रॉक्सिमेटली 1 lakh crore इज अ फिजिकल मार्केट अवेबिलिटी. 1 lakh crore. ठीक आहे. आणि नंतर आहे इन्कम टॅक्स. तर आपण काय अजूनपर्यंत नाही केलं आहे आणि काय आपण करू शकतात ह्याच्याबद्दल माझी आजची गोष्टी आहे. कोणाकडे आहे फिजिकल शेअर्स आता? व्हेरी गुड. म्हणून तर आलो. थँक्यू. तर आम्ही देणार आहे. What we are providing as of now, you have a certificate or old certificate, but you don't have a current face value, current physical shares. ठीक आहे. तर आम्ही करू शकतात. ठीक आहे. नाही पॉइंटर काठी आहे. ठीक आहे, चालेल. हो, ओके. दॅट आहे कंप्लायन्स. हा एवढं मोठं गोष्ट आहे कारण की तुमची वयाने माणसाने खरेदलेली आहे. ठीक आहे. आता माणूस नाही आहे तर त्यांच्या लिगल कमेल. ठीक आहे. लॉयर सांगलं तर माणूस एक पाय पाठवूच घेतात की आता करायची नाही, आता लॉयर आला, फीस खूप जास्ती होईल म्हणून ते नाही करतात. पण आम्ही त्याच्यामध्ये पण आम्ही तुम्हाला हेल्प करूया. मॅक्सिममपर्यंत 1.5 लाखाची खर्च येतं फ्रॉम लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू. इफ यू आर होल्डिंग शेअर्स अबोव 5 lakh. ठीक आहे. इफ यू आर होल्डिंग शेअर्स बिलो 5 lakh देन लिगल हेअर और सक्सेशन और प्रोबेट ह्याची गरजच नाही आहे. इफ यू आर होल्डिंग बिलो 5 lakh. ठीक आहे. दॅट टू डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ अ शेअर्स विच आर होल्डिंग इन फिजिकल. इफ सपोज यू हॅव अ 2 lakh वन फोलिओ, 2 lakh अनदर कंपनी, देन 2 lakh तेवढं तुमच्याकडे 10 कंपनी आहे बट 2 लाखाची आहे तर तुम्हाला तरी पण लिगल हेअर प्रोबेट सक्सेशनची गरजच नाही. इट विल डिपेंड अपॉन द प्रोसेस. इट्स नॉट अबाउट की माणूस गेला तर आपल्याकडे डायरेक्टली लॉयरकडे जायची आणि फीस द्यायची आणि कोर्टमध्ये फीस भरायची आहे. गरज नाही आहे. देन आहे इफर्टलेस डिमॅटेरियलायझेशन. वी डू एव्हरीथिंग फ्रॉम द रिक्वेस्ट लेटर टू डीमॅट प्रोसेस.
A to Z process we do for you. You just have to sign. That's the only thing you can do. Apart from all the documentation process, indemnity, affidavit, advertisement, everything. FIR you have to do, because FIR we can't go to the police and do on behalf of you. Rest of the whole process we do for you. Lost case. And yeah. Sure. We'll come to that point. If you have any questions, please let me know. My team will write down your questions. Put the right perspective. Primarily, the objective here to all of you to know the process. How to move towards getting your shares dematerialization. You can contact them separately outside and discuss your commercials. But the whole objective is only to understand the process. Yeah. Now the reasons why the physical shares are not claimed by investor. Okay? The majorly reason is death of the holder. If person is not alive, the person is not going to claim the dividend or shares. Okay? Second most problem is like people you have raised the hand, you have a physical shares, but you are not doing it just because of laziness, just because of time not getting, just because of you are not aware the process. So I am going to tell you what is the process and how you can do the process from your end only. Okay? Then the dusty suitcase मध्ये पडलेली आहे, आईबाबांची पडलेली आहे, कागज आहे, आम्हाला घ्यायची गरज नाही, सोडलं. असं सोडलं, नंतर पोरे पण आले, पोराला पण टाईम नाही आहे, मंडे टू फ्रायडे जॉब करतात, शनिवार रविवार आम्हाला आमचा टाईम पाहिजे, ते पण नाही करतात. आणि वन थिंग इज आय विल शेअर यू इज लाईक वेबसाईट वेर यू कॅन सर्च अ फिजिकल शेअर असो. सरांना माहिती आहे, तुम्हाला सांगेल नंतर. नहीं. We can only see one more thing is that if suppose there is no return value, suppose if you are आपको जो shares मिलने वाले हैं, अगर उसकी value नहीं तो process में efforts क्यों डालोगे? There is no worth. सर जो 30 हाँ you can do the research on the company कि उसको take over को करने वाला है कि नहीं. अगर नहीं करने वाला है तो फिर उसमें worth नहीं है ना करके. And the another reason is majorly we have reached in Mumbai 2,000 homes where people have physical shares. 95% of the people not staying at the same address. If I ask you also, 30 years before where you were staying, you were saying Kolaba, Girgaon, whatever. But you are staying right now here. But in your company address is still old address and your current address is new address. So if company is sending you the any documents, you are not getting it. And the reason being it's unclaimed. And the unclaimed will go to the IPF. Difficulty of the case. Now you can see Manek by name is MANEKBAI. But in another record is MANCK. And that time people not used to write. People used to hear and write. आप बोलते थे भाव मेरे को सुभाष के नाम पे लिखने का, सुभाष के नाम पे SUB HS भी हो सकता है, SHU भी हो सकता है. तो वो स्पेलिंग मिस्टेक कुछ भी हो गया, so we don't know. Another is very interesting. Many people face RD Shah, ठीक है, DJ Shah, जॉइंट है, बट इनिशियल नेम लिहिलं आहे, ठीक आहे. आणि डॉक्युमेंटमध्ये आहे राजीव डी शाह. आणि आता त्या लोकांनी काय केलं आहे, तुमच्या आधार कार्डचं नाव, पॅन कार्डचं नाव, बँकचं नाव, तीन सिंक पाहिजे. आता सिंक नाही तर ते अकाउंट पण नाही ओपन करत. आणि जेव्हा तुम्ही प्रोसेस करतात तेव्हा जर नाव परफेक्ट नाही लिहिलं आहे तर तुम्ही प्रोसेस करू शकतात, नाही करू शकतात. आणि ह्याच्या डिव्हिडंड पण तुमच्याकडे आला ना तर तरी पण तुम्ही एनकॅश पण नाही करू शकतात. रिझर्विंग तुमच्या नाव बँकमध्ये राजीव डी शाह आहे आणि तिथे लिहिलं आर डी शाह. तर हा प्रकारची पण गोष्टी तुमच्याकडे येईल, आता फेस करू शकतात. Earlier it was the first and last name was the mention only Shah. Here you say just first name is mentioned. Ganpat, Bharadwaj and Alpa, all three holders. Now Ganpat is a father, Bharadwaj and Alpa is their daughter and son. All three holder. But if you see Alpa, Bharadwaj Jani and Bharadwaj Galpat Jani, the surname is Jani, but on certificate it not mentioned. Now if you want to claim also, if you want to prove also that you are the person, but still you can't do.
this is the most difficult case we face in last 3 years. It took a 1.5 year to change the whole documentation process for a client. Now thing is that Kirti Dharamsi Kutia, is the second holder. There is no issue with the first holder. Subhash Shah, there is no issue with the first holder. But in a second holder, there was a mention was Kirti Dharamsi Kutia, Kirti Dharamsi Shah. But on a document, it was mentioned Kirti Kutia. ठीक आहे, सरनेमच चेंज झाली आहे. आणि वडिलांचं नाव मेन्शन केलं होतं. वडिलांचं नाव मेन्शन केलं होतं धरमसिंह खीराभाई शाह, कीर्ति डी शाह अलियास कोठिया. नाउ 2 सरनेम आर देयर. लोगों के 2 नाम हो सकते हैं. 2 सरनेम होना बहुत यूनिक केस है, बहुत यूनिक केस है. द सेकेंड थिंग, इनके सिर्फ मैंने अभी पैन कार्ड ही आपको शो किए, इनके आधार कार्ड, बैंक्स और ITR में भी सब जगह पे नेम मिसमैच थे. नाउ इट इज़ एंड मोस्ट डिफिकल्ट पार्ट इज person is handicapped, so person is not able to travel also, so everything we have to do at door to door. उनके लिए हर चीज़ हम लोग ने डोर टू डोर की है. पैन कार्ड, आधार कार्ड, बैंक, हर चीज़ उनके घर पे आके सब कुछ चीज़ चेंज करके लिया विथ POA लेके. Now if you have seen any certificates, you will come to know what is that. अब क्लाइंट को, मुझे भी नहीं पता कि क्लाइंट ने किया है कि नहीं किया, और क्लाइंट को भी नहीं पता उन्होंने किया है कि नहीं किया. But the company seal or logo is missing. If we want to process also, we can't do. Then in this scenario, what we can do? Correct, duplicate. And for duplicate also, we have to submit this. Though it is not valid, but company asks for the submission of the old document, and then we'll reissue. Sorry? Yeah, that too. नहीं, जब इनके पास आया था तब वो था, उसके बाद उन्होंने निकाल दिया. अब वो क्यों निकाला वो पता नहीं. यूजुअली ऐसे केस नहीं आते, बट ऐसे भी होते हैं. Now the major issue recently we face is, suppose if person is age above 80 or 85. Right now I'm catering a client who is a 98 की age है. At the age of 98, person won't be able to sign. But in this scenario, if client having a demat account, okay, new demat account with the thumb, it is very difficult for a process. But if you have a already demat account, we can still process with the thumb. So it is there. जरूरी नहीं है कि हर एक के पास साइन होना जरूरी है, but आप थंब इम्प्रेशन से भी प्रोसेस कर सकते हो. दो इट विल, जो काम आप 6 महीने में कर सकते हो वो काम आपको 9 महीने लगेगा, तो फिर 1 साल लगेगा. बट स्टिल यू कैन डू. इट्स नॉट अबाउट कि साइन नहीं है तो आप प्रोसेस नहीं कर सकते. स्टिल यू कैन डू. Now what we can offer for you is like we have what we can offer for you is like we have made a platform. We have covered 30% of the physical share certificates. अगर आपके पास certificate ना भी हो, if you don't have a certificate also, still you can search by location, by first name or by last name. That is what we have done is like we were doing a process from 2014 to 17 at free of cost. We will not doing anything for that. But in 17, government come with the SEBI or government come with the Investor Education Protection Fund, IEPF. The rule is like if you don't claim a dividend for 7 consecutive years, your dividend amount and the shares will go to the government. And then from government you have to claim. Okay? And in that scenario, the documentation process is very high. And they want everything as a scrutiny wise. So in normal case, for a non-MPF, you can still you have a time or you have a efforts, you can 3 attempt, 2 attempt, you can do. But in IPF, if you are doing a 1 attempt and it's not claiming, it will take approximately minimum 1 year. If you're getting a rejection or not rejection. After rejection also, you have a 15 days time duration to reclaim. And after that, again, you have to wait for a 1 year. So IPF is very hectic and lengthy process. Okay? And at that time, after 17, we come across a one client. And in that scenario, it took almost 2.5 years to understand the process of IPF. And then we think if suppose someone is having a certificate, then you can do it. But if suppose, what if suppose someone is not having a certificate, not having a details, not having a certificate dividend warrant, what you can do?
you don't have a chance, right? But we have made a place where you can search. We have covered 30% of the physical shares, and विले पार्ले ईस्ट वेस्ट बऱ्याच लोकांकडे फिजिकल शेअर्स आहे, पण त्यांना माहिती नाही, त्यांच्याकडे डॉक्युमेंट पण नाही. आणि लास्ट डेट आहे KYC अपडेट करायची 30 सप्टेंबर. पण घाबरू नका. ते आता मला असं वाटतं की ज्या लोकांना अजून फिजिकल शेअर्स माहितीच नाही त्यांना तर कळलं नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे 30 सप्टेंबर लास्ट डेट आहे फॉर KYC अपडेट करायची. KYC अपडेट नाही केली तर ते मला असं वाटतं ते फ्रीज करणार आहे. ठीक आहे. फ्रीज करणं मतलब एक प्रोसेस अजूनपर्यंत होतं, अजून फ्रीज करणं मतलब डिफिकल्ट प्रोसेस होणार आणि त्यांच्यानंतर IPF मध्ये जाणार. IPFची डेडलाईन 7 years. If you are not claiming a dividend, it will be IPF. And December 2025 is a Benami Act according to SEBI guidelines. If you are not claiming a physical shares till December 2025, it will be declared as a Benami Act. As on ते सर्क्युलर 2021 मध्ये ते सर्क्युलर केलं आहे, साहेबांना माहिती असेल. आणि लास्ट चीज ते जे आहे उठो जागो आणि कागज ढूंढो. तुम्ही आत्तापर्यंत जर नाही फाइंड आउट केलं आहे तर तुमच्याकडे अजून वेळ आहे. तुम्ही 20 राईट नाव 23 KYC अपडेटसाठी, बेनामीसाठी 25 आणि KYCसाठी 23 आहे. मला असं वाटतं ते 6 महिने अजून पॉस्टपोन करेल. अर्लियर इट वॉज मार्च 2023, सप्टेंबर केली आहे, अजून पण 6 महिने ते करू शकतात. ठीक आहे. आता तुम्हाला एक चीज दाखवतो. ठीक आहे. नाही, सरांना माहिती आहे. आपले एक्स चेंबर मेंबरचे नाव आहे ना, सीताराम. स्पेलिंग बरोबर आहे. डी नार NAR RNI. सॉरी बरोबर ना. नाही तर तुम्ही अजूनही पण करू शकतात. खाली आता हा बघा, नाडकर्णी सरनेम आहे आणि लोकांचे नाव, ॲड्रेस तुम्ही असं बघू शकता. फर्स्ट नेम, लास्ट नेम, फादर अँड हजबंडचं नाव आणि ॲड्रेस. तुमच्याकडे डिटेल्स आहे का नाही आहे तरी पण तुम्ही बघू शकतात. हां, किमती कागज काय नाम होतं, नाव काय होतं बोला. विनोद नाही. अच्छा, हां 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 धीरे. अरुणोदय. Now for shares, which is the shares, I just want from your participation, you just confirm the name and address. If you are confirm with the name and address, कंपनीचे नाव, किती शेअर्स आहे, किती व्हॅल्यू आहे ते तुम्हाला आम्ही कळवलं.
सॉरी आमच्याकडे फर्स्ट होल्डरच्या डिटेल्सच आहे. सेकंड होल्डरची डिटेल्स आम्ही नाही कारण आम्हाला माहिती नाही. वेबसाईट करून कंपनीची वेबसाईटवर डिटेल्स त्यांनी ठेवली आहे. नाव फॉर अ नेम ऑफ द कंपनी इट इज डिटेल्स विथ अस. वेन यू कम टू अस वी विल शेअर. रिझन बिंग की तुमचा ॲड्रेस आम्ही ठेवला आहे, तुमचं नाव ठेवलं आहे, पण आम्ही कंपनी नाही ठेवू शकतात कारण की आम्हाला माहिती नाही तुम्ही राईट पर्सन आहे की नाही. तर डिटेल्स आम्ही आमच्याकडे ठेवली. हां 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 यस यस. नाही माझा हा प्रयत्न जे आहे, तुमच्याकडे डिटेल्स नाही ना तरी पण तुम्ही शोधू शकतात. कोणाला यायचे आहे. हां हां Hello. Anybody wish to check their availability of their shares in the database? Please come over. You can just type out your name and you will probably see. हाय. पण तुम्हाला असेंबल करून नाही भेटेल. एकी कंपनीच्या डिटेल्स तुम्हाला नाही भेटेल. नाही ते असं नको टाकू. असं नको टाकू. विले नको खाली नको मर्स रिझेंबिंग नाव यू कन्फर्म द ॲड्रेस. हां बरोबर आहे. भेटला. हां हां $777 5064 ते आमच्याकडे आम्ही आमच्या रेफरन्समध्ये ठेवतो. 1 लाखाच्या वरतीची आहे. ते माहिती नाही. नो वी हॅव अपलोडेड इन 2 years बॅक. सो 2 years बॅकची व्हॅल्यू. Value is not important. The important thing is like you don't have a details, still you can find it at. Vipul Mehta. अजून एकदा तुम्ही बघू शकता. तुम्ही मला फक्त ॲड्रेस सांगा. जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही बिल्डिंगमध्ये कोणी राहतात त्यांच्या पण तुम्ही पाहू शकतात. असं आम्ही व्हॅल्यू नाही दिली आहे. तुमची व्हॅल्यू लोकांना कळेल की तुमच्याकडे काय आहे, तुमच्या स्टॉक्स कोणत्या आहे. हां हाय 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 आणि कोणाला चेक करायचे या ना. सॉरी हां you can find it out. I will we can guide you. विश्वास सरोडे. Say for example, you write Jayashri, nothing comes. बरोबर. You write Jayashri,
combination of sharing, then it comes. So you should invest permutations and combinations, otherwise it will get disorderly. Just show it properly, just take for example. नाही होल्डर नाव नाही माहिती. होल्डर नाव नाही माहिती. होल्डरचं नाव Say you take the name. Uday Kardarkar. हा नाव तुमचे आहे का? Just say Uday. उदय. Only उदय ओके. उदयचे लास्ट नाव. Then you write Uday Kardarkar. Whether there is anything. Then you write complete name. उदय आणि उदयचं लास्ट नाव Kardarkar. T-A-R. TAR DAL K-A-R. नाही आहे. So there is nothing. Now- shares. तुमच्या नावावर नाही बट तुमची फॅमिलीचे नाही पण तरी पण तुम्ही तुमची फॅमिलीची कोणाच्या नावावर आहे तर बघू शकता कसं नाही चुकीचं. See, then he has got some shares. Shares. Resuming, it can be you are claiming a dividend also, you are getting a dividend, not getting, but we have got 30% only. So it could be a possibility. It could be a possibility. We can guide you where you are facing a difficulties. If you are like name mismatch, address mismatch, signature mismatch, because signature is the biggest thing. If you are holding a 30 years back, your signature will be differ. As of now, we are facing a signature doing right now is far different. Nice. माझ्याकडे नाही. Sure. Above 5 lakhs. Yes. Per folio. Yeah. Current value. The day you are issuing a request letter to the company, that day value we will consider as above 5 lakh. In IPF case, if non-IPF case, above 2 lakh succession will require. There is a two difference way. No. IPF and non-IPF. In non-IPF case, above 2 lakhs will require probate and succession, and in above 5 lakhs will require. If you have facing any kind of a difficulties, please let me know. We'll assist you further. I can give you an example, Ranbaxy. Earlier it was a Ranbaxy, now it is a Sun Pharma. So we can approach to the new existing company and request them give me your details for Ranbaxy to Sun Pharma. They will assist you. We have to go with the RTA only, Sun Pharma ke RTA. किमती कागज नंतर ओके. Yeah. I can share you the details what you can get from our website. हाँ ठीक है. हाँ. What level you offer your service free of cost? First question. Free of cost, I can share you the company existing or working or not. That I can assist you as a free of cost. If person is, if existing company is working or value is below 1 lakh, we are not doing. Resuming the process and the tedious work is almost minimum 6 months. If you are doing all the process, we come to know that initially ISR forms, all the request letter, signature mismatch, all the process you have to go through it.
So below 1 lakh, we are not preferring. Above 1 lakh, the process is like for a disease case, death case, or IPF case, we are taking 12% on the market value, on the dematted shares. Below, on non-IPF case, non-disease case, we are considering 8% as the fees on the dematted value. If suppose process we start, that time value was 5 lakh, and at time of demat, when you are getting a shares into demat, value is 4 lakh, we will consider on a 4 lakh as a fees. 12% on the market value. Everything from physical to demat, whole process. Like I. No, succession will be up to client. Succession, it's not, because it is legal part. Court fees is 75,000 maximum, and lawyer fees 50-60,000 hai. If suppose your value is 10 lakh or 15 lakh, the court fees will not be a 75,000. It could be a near 25,000 to 30,000. But maximum court fees is 75,000. No, I'm not a lawyer. तुमच्याकडे पण लॉयर आहेत, तुमच्या कोई जाणीतीचे आहे, व्यक्ती आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर पण करू शकता, आम्ही गाईड करून देते ना. हां, if you want to do with the or we can do, if you have your, I don't mind working with them also. It is a very tedious process, time consuming for a succession. Minimum 1 year you can expect if you are doing a succession or probate, minimum 1 year. Because after COVID there is a lot of death case and people don't have a will and anything. Now this is the case, transfer of shares, transmission of case. Transmission तुम्हाला माहिती असेल, 2 होल्डर आहे, 1 होल्डरची डेथ आहे, पण तुम्हाला प्रोबेट आणि सक्सेशनची गरज नाही आहे. इन 2 होल्डर डेथ केस यू कॅन इझिली ट्रान्सफर टू द सेकंड पर्सन. ठीक आहे, इन दॅट सिनारिओ ट्रान्समिशन प्रोसेस विल कम. नाव डुप्लिकेट, तुमच्याकडे डिव्हिडंड वॉरंट आहे, ओल्ड सर्टिफिकेट आहे, जुनी कंपनीचे सर्टिफिकेट आहे, तरी पण तुम्ही करू शकता. नेम डिलिशन, 3 जण आहे, 2 नाम डिलीट करायचे आपल्याला, आपण तरी पण करू शकतात. नाम मिसमॅच, हे सगळ्यांकडे प्रॉब्लेम आहे नाम मिसमॅचचा. ॲड्रेस चेंज, नवीन ॲड्रेस रेकॉर्ड्समध्ये अपडेट करायचे, जुने ॲड्रेस आपल्याकडे आहे ते आपण राहिलेलं आहे, डिमॉलिश झालं आहे, रिडेव्हलपमेंट झालं आहे, तरी आपण नवीन ॲड्रेस अपडेट करूया. प्रोबेट, सक्सेशन अँड डिमॅटेरियलायझेशन ऑफ शेअर्स. प्लीज. You can take a marriage certificate or you can make a gazette also. Company will tell you which document they are required. If you have marriage certificate, you can go ahead. Yes, possible. Yeah. Yes. If in case suppose कोणाचे लग्न 40 वर्ष 50 वर्ष अगोदर झाले आहे तरी पण सर्टिफिकेट आहे, पण मॅरेज सर्टिफिकेट नाही, तर तुम्ही शाळेचं सर्टिफिकेट काही पण तुमच्याकडे बिफोर मॅरेजचं नाव असेल आणि गॅझेट केलं तर तुम्ही करू शकतात. गॅझेट, ॲफिडेविट आहे, तुम्ही करू शकतात. तुम्ही मला डिफिकल्ट केस सांगा, मी तुम्हाला सॉल्युशन देतो. इट इज नॉट अ डिफिकल्ट. आय टेल यू वन डिफिकल्ट केस. इफ सपोज मी आहे आणि माझा भाऊ आहे, ठीक आहे, माझ्या भाऊने लग्न नाही केलं आहे, त्याची डेथ झाली आहे 30 वर्ष अगोदर, माझ्याकडे डेथ सर्टिफिकेट पण नाही, त्यांची मुले बायको तर आहेत नाही, तर कसं करणार? तर त्यांच्या डेथ गावामध्ये झाली आहे, तर तुमच्याकडे गावाच्या पंचायत सरपंचकडे तुम्हाला काही डॉक्युमेंट असेल, काही डेथ झाली आहे तर तुमच्याकडे रेकॉर्ड्समध्ये मेन्शन केलं असेल, तर तुम्ही आणू शकतात, सबमिट करू शकता आणि सांगू शकतात हा माणसाची मृत्यू झाली आहे, डेथ सर्टिफिकेट नाही, पण हा माझा भाऊ आहे, तर फॅमिली ट्री पाहिजे, फॅमिली ट्री पाडून नंतर तुम्ही करू शकता. हां, करू शकता सालबाराकडून. हां, होल्डर इज डिसीज.
हां हां certificate will send for demand. हां Last week, last week. हां And no communication, even the communication, whatever the receipt. no problem, no problem. You have a Xerox or anything, you can go for a duplicate process. You can go ahead. See, company will say ki we have sent, we don't not receive. तुम्ही आर्ग्युमेंट करताना तुम्हाला तुमचा टाईम खोटी होईल. त्याच्यापेक्षा परत आहे की तुम्ही डुप्लिकेट प्रोसेस करा, LOC घ्या आणि डीमॅटच्या प्रोसेस करा. That it is some mail was sent. Senior citizen, by mistake she deleted the mail also. No problem. Go for a duplicate process. You will get it. So I have a very valid question over here. Lot of people, tried, converting their physical shares, and lot of them got cheated because there were the intermediaries who were acting. They misled or misrepresented to the investor and got the shares transferred in their maybe on their own name or their own friends. And so, what is the way out, and what precautions an investor should take when approaching such intermediaries? So if you have a transmission date before 2025, before 2015, if you have a transmission date, SS14 form or something, you have a document, then you can go for it. I can assure you one thing, as of now, after 2018, 1st April 2018, the fraud as of now is minimal to 0%. Reason being, the transmission of the case is stopped by the SEBI itself. If suppose तुमच्या नावावर शेअर सर्टिफिकेट आहे आणि दुसरं कोणी तुमची साईन करून करायचे प्रयत्न करतात, त्यांच्या नावावर करायचे, ते पॉसिबलच नाही. ट्रान्समिशन ऑफ द होल्डर इज अ झिरो, इनव्हॅलिड. सो ॲज ऑफ नाव द फ्रॉड इज पॉसिबल नाही. Only one thing is fraud is possible if your name is very common. For example, Kamlesh Mehta is very common name. If someone is Kamlesh Mehta is claiming that this is my shares and you are the Kamlesh Mehta, in that scenario it can be possible. If your surname or your name is very unique, it is very next to impossible. In that scenario also Kamlesh Mehta, if there is a second holder who is a father or brother or anyone, then in scenario also fraud is ना के बराबर नहीं हो सकता. हाँ हाँ and they are cheating investors. What you have got in mind for them? सर if हाँ I will do everything. हम्म I give all my records हाँ and later on you disappear. Or you just take the money हाँ and do not transfer the shares. हाँ. Such cases have also happened. So this kind of cases happened before 2018. Happened with some of the investors. Agree. Cautious. Agree. I give my documents to you. Correct. What is the guarantee that you will give me the shares back Hmm. in that form? हाँ. What if you just take the charges in advance Hmm. Hmm. and later on you don't do the work? Because all sorts of things are happening Agree. in the name of wealth to invest. Agree. You can do two things. One thing is when you're doing for a process of physical to demand, the certificate or a LOC, if you have process as of now, the company is not issuing a new certificate, they are issuing a letter of confirmation, which we call LOC. It is required only at the last point. The 80% to 90% of work done initially only. The LOC part comes only at the last point. Okay? So LOC is with you. Initial process, you don't have to submit anything to the company, not even the person. Second thing you can do an agreement with the person who is executing your trade. Register agreement. That only I will give you. Supposing you violate the agreement, then I don't have time to go to the court of law. Correct. Correct. This one, Huh. my shares, you said that you will get it transferred in my name. Perfect. You took money from me Correct. and ultimately you don't do the things. Huh. Then what is the course? And how do I ensure that you are not doing it? Like all other market limited. This could be a question in minds of various people. Sir, I tell you one thing. Huh. I agree. This is a no issue, sir. This is normal thing. This is the fear which people have. Correct. How do you ensure that this fear doesn't exist or fear is taken care of? Sir, I tell you one thing. Last point is a certificate you have to submit to the person
or executing the person, who is the person who is executing, you can do one thing. Your certificate is the most valuable thing. You can directly submit to the company, not to the middle person also. In that scenario, you're not hand over anything to the person. If you have a certificate, original certificate you have, you can directly to send to the company. In that scenario, you're not even submitting to the broker also. If what is the risk? My risk is if I'm giving you certificates, but you're not doing the process, or you're not processing further, or you're transferring to the another person. But I'm not submitting any documents. In whole process, you don't have to submit any document, any certificate. Documents, PAN card, Aadhaar card will require in the process. But certificate you have to give at the last. And that too, two-person, RTA or broker. You can directly send to the RTA also, or you can directly send it to the broker also. Broker is you're dealing with the brokers from last 10 years, 20 years, whatever may be. Broker is a reliable person. But as a middle person, just like we, you can't rely on us, no problem. You can directly go to the broker and submit the documents. But your risk is only certificate. So certificate, you can directly go with the broker. Yeah. Birth certificate not requiring any process. Birth certificate is not required in whole process. In any point of time, birth certificate is not required. Okay. Agree. So why they are asking for a birth certificate? Now, company. What is the concern? Certificate is on which name of certificate it is? Barabar. And you're having Aadhaar card, PAN card also, Vinod Borkar? Yes. Subsequent processes are okay. Huh. Somebody asks for a birth certificate. Huh. Sir, I tell you, I'm doing the process. At any point of time, birth certificate is not required. Until unless if you're a male. In female case, it can be required because before marriage and after marriage name. No, sir. You give me the case, I will help you free of cost. Not an issue. Because I want to. No. Sir, your question. Is any SEBI registration required for the kind of service that you are? No. Because this kind of a work CA also doing, this kind of work lawyer also doing. So birth certificate is not required. तुम्हाला एक गोष्टी सांगतो, तुमच्याकडे शेअर्स आहे पण हरवलेले आहे, ठीक आहे, आणि कंपनी आस्किंग फॉर अ श्युरिटी. Anybody come across surety? Now thing is that if you are duplicate process, company asks for a surety. By surety मुझे ITR return, latest ITR return देना करके. How many people you can approach and they will give you the ITR return? Nobody will give you. In that scenario, if your certificates probably they ask, suppose 50 लाख का सर्टिफिकेट है, आपको 2 श्योरिटी देना है, 25 लाख वाली दो या तो फिर 30 वाला और 20 वाला एक. बट दे आस्क फॉर दैट. बट अगर आप नील ITR भी अगर किसी का है, नील ITR बिलो 5 लाख वाला, अगर वो भी आप 2 श्योरिटी देते हो तो फिर भी आपका काम हो जाएगा. इट्स नॉट रिक्वायर कि किसी का अगर 20 लाख का शेयर है, 10 लाख का शेयर, तो उतनी ही ITR वाले लोग का आप डिटेल्स शेयर करो. आप 0 ITR रिटर्न किया हुआ है तो उसका भी आप श्योरिटी पे शो करोगे, आपका काम हो जाएगा. विलेपाले वेस्ट. If you yeah. My father and mother both expired, and they have not made anything demand. So some of the shares I don't have, which I have found, but few dividends are available. Now
Yeah, you can go for it. And the thing is that you will, if the value is about 5 lakh or 2 lakh, you will require a succession certificate on the name who is the last died. For example, Mataji died in 2000 and father died in 2015. On 15%, the process will require. No, actually, first I want to know what are the shares they have. Ha, ha. Which your site can give me, and I don't. Probably give you, because we have a portion, not whole data. But if you have a dividend certificate, you can directly contact the company and ask them what is the current number of shares, give me the process, they will send you the documentation process. All dividend warrants I don't have. Suppose I have 10, जितना भी है, जितना भी उसके साथ प्रोसेस कर सकते हैं. नहीं मिलेगा, बाकी का नहीं मिलेगा. नहीं 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 मिलेगा. नहीं, if you have to target, you have to go with the folio number. I'm done. If you have any queries, let me know. Any questions for Mr. Hitesh Kawani? Any doubts or any kind of a complicated situation which you have faced in your life? So, yeah, please. Unclaimed dividend is? Okay. No, you can. As of now, SEBI circular is December 2025. Before that, we can process for it. And you will get unclaimed dividend also and that shares also. Yeah. Below 2 lakh, it's not required, but still some RTA is asking for a, but above 2 lakh for sure require FIR. And if one thing I tell you, if suppose you are doing FIR, but we are residing into Maharashtra, but if suppose RT is Hyderabad K FinTech, they don't understand Marathi. So in that scenario, for FIR, just convert, translate into English and then send it. Because we don't know the Karnataka language and they don't know the Marathi language. But in that scenario, at least go for a translation and then process for it. सर्टिफिकेट में किसका नाम है? और पिताजी, माताजी है आपके? अभी है? माताजी के नाम पे, स्पाउस के नाम पे, लीगल एयर के नाम पे प्रोसेस हो जाएगा. अगर माताजी नहीं होते थे तो पिताजी के जितने भी बच्चे होते थे एक के नाम पे होता था, बाकी सबके एनओसी आती थी. नहीं सर, पहले तो लीगल एयर क्लेम करना पड़ेगा. लीगल एयर कौन है? जॉइंट दो नाम पे है? नहीं, सर्टिफिकेट में कितने लोग का नाम है? 2 नाम है. हाँ, लड़का है अभी, लड़की के नाम पे बाय डिफॉल्ट ट्रांसफर होगा. हाँ, लड़की के सिंगल नाम पे अकाउंट लगेगा. आप डिमांड पहले मत प्रोसेस देखो, आप पहले प्रोसेस देखो फिजिकल में क्या है. डिमांड का लास्ट में प्रोसेस में. नहीं सर, आपके सर्टिफिकेट फिजिकल में कि डिमांड में? तो डिमांड में ज्वाइन में तो बाय डिफॉल्ट ब्रोकर से कनेक्ट करो सर, ब्रोकर ही करेगा. हाँ, करना पड़ेगा. कॉन्टेक्ट योर डिमांड होल्डर, दे विल असिस्ट यू. हाँ हाँ, नहीं, सर्टिफिकेट पे कितने नाम है? मेरा हमेशा पहला क्वेश्चन वही आएगा. सिंगल नेम है, सो हाँ हाँ दे दिया, करेक्ट. हाँ हाँ, नहीं वो फिर आप म्यूचुअली आप अग्रीमेंट करो, आपको जो भी करना है, बिकॉज वो प्रोसेस में आपको नहीं होगा. हाँ 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 हाँ. और यू कैन गो विद द, हाँ, स्प्लिट करो. हाँ 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 हाँ, करेक्ट.
RTA नेम, RTA का नाम मैं बोलूँ? बिग शेयर नहीं, आई नो सर, आई नो, दैट्स आई एम टेलिंग यू ना, फर्स्ट नेम आपको बोला बिग शेयर. हाँ, यू हैव टू डू अ मल्टीपल प्रोसेस. आप 3 से 4 बार रिक्वेस्ट करो, करेंगे. डोंट विजिट अ फिजिकल. आप फिजिकल विजिट करके कुछ नहीं होगा. रिक्वेस्ट. Sure. Initially, first you have to confirm with the RTA. RTA is ready to give it because generally 3 holder is preferred. Okay, good enough. 4 people is not enough, and even 4 demat account joint, it's not possible. Okay, so if RTA is allowing for a 3 joint name, we can go for it. If RTA is not saying, if RTA says only we will transfer only one name before, and another two have to give a NOC, you have to go with the only one name. Online you can prefer email. Yes, online you can. Yes. नहीं कर सकते. Ultimately on a record there is a 2 holder, 1 holder is deceased. By default second holder will be the नहीं कर सकते. Not a chance. You can do it. If there is a convertible debentures converted into equity, still we can go for a process of duplicate. You can connect that. Not an issue. Existing address जो रहेगा उस पर कम्युनिकेशन करो, आपको मिलेगा. Now I give you one. Hello. Now I give you one example. You give me a solution. If in demat you are having a one nominee, okay, and holder is deceased, but in your will you have claimed another person. For example, demat में बच्ची को nominee रखा था, but in will you have kept a son. अभी किसके नाम पे जाएगा? And during the process, जो बच्चे का process already demat में closing का nominee प्रोसेस में डाल दिया है. So then you will go with the value of the shares. The value of the shares are sometimes 2 lakhs or 5 lakhs. But rightly said, will overpass the nominee. But I suggest you one thing, in physical nominee, it is very difficult to update, but at least have a nominee in demat, at least 3 nominee. I suggest you, insist you for at least 3 nominee. Reason being, लाइफ का कुछ भरोसा नहीं है, एक से भी कुछ नहीं होता है, एटलीस्ट 2 रखो. वो बाद में डिस्प्यूट होगा, दैट्स अ डिफरेंट थिंग. बट द प्रोसेस इज फ्रॉम डेथ डिसीज टू क्लेमेंट, इट इज़ वेरी टीडियस. एंड आई टेल यू, इनिशियली द प्रोसेस फॉर अ ब्रोकर इज लाइक मेकिंग अ मनी, बट द प्रोसेस फॉर दिस इज अ बैक एंड वर्क, एंड दिस इज nobody is going to help you in your question. Is any SEBI registration required for the kind of services that you are? No, no. Because this kind of a work CA also doing, this kind of work lawyer also doing. So birth certificate is not required. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्याकडे शेअर्स आहे पण हरवलेले आहे, ठीक आहे, आणि कंपनी आस्किंग फॉर अ श्युरिटी. एनीबडी कम अक्रॉस श्युरिटी? हां. नाउ थिंग इज दैट इफ यू आर डुप्लीकेट प्रोसेस, कंपनी आस्क फॉर अ श्योरिटी, बाई श्योरिटी मुझे ITR रिटर्न, लेटेस्ट ITR रिटर्न देना करके. हाउ मेनी पीपल यू कैन अप्रोच एंड दे विल गिव यू द ITR रिटर्न? Nobody will give you.
इन दिस सिनेरियो इफ योर सर्टिफिकेट प्रॉबेबली दिए आज सपोज 50 लाख का सर्टिफिकेट है, आपको 2 श्योरिटी देना है, 25-25 लाख वाली दो या तो फिर 30 वाला और 20 वाला एक, बट दे आस्क फॉर दैट. बट अगर आप नील ITR भी अगर किसी का है, नील ITR बिलो 5 लाख वाला, अगर वो भी आप 2 श्योरिटी देते हो तो फिर भी आपका काम हो जाएगा. इट्स नॉट रिक्वायर कि किसी का अगर 20 लाख का शेयर है, 10 लाख का शेयर, तो उतनी ही ITR वाले लोग का आप डिटेल्स शेयर करो. आप 0 ITR रिटर्न किया हुआ है तो उसका भी आप श्योरिटी पे शो करोगे, आपका काम हो जाएगा. विलेपाले वेस्ट. इफ यू या case, my father and mother both expired and they have not made anything demand. So some of the shares I don't have, which I have found, but few dividends are available. Now with those whatever dividends copy, can I search entire portfolio or everything if they have? Yeah, you can go for it, and the thing is that you will, if the value is about 5 lakh or 2 lakh, you will require a succession certificate on the name who is the last died. For example, Mataji died in 2000 and father died in 2015. On 15% the process will require. No, actually first I want to know what are the shares they have. If your site can give me, and I don't. Probably give you, because we have a portion, not whole data. But if you have a dividend certificate, you can directly contact the company and ask them what is the current number of shares, give me the process, they will send you the documentation process. All dividend warrants I don't have. Suppose I have 10. जितना भी है, जितना भी उसके साथ प्रोसेस कर सकते हैं. नहीं मिलेगा, बाकी का नहीं मिलेगा. नहीं 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 मिलेगा. नहीं, if you have to target, you have to go with the folio number. I'm done. If you have any queries, let me know. Any questions for Mr. Hitesh Kawani? Any doubts or any kind of a complicated situation which you have faced in your life? So, yeah, please. Is the unclaimed dividend period is crossed 7 years? Unclaimed dividend is? Dividend is crossed 7 years. Okay. Retention period है कि नहीं, you can. As of now, SEBI circular is December 2025. Before that, we can process for it. And you will get unclaimed dividend also and that shares also. Yeah. Below 2 lakh, it's not required, but still some RTA is asking for a, but above 2 lakh for sure require FIR. And if one thing I tell you, if suppose you are doing FIR, but we are residing into Maharashtra, but if suppose RT is Hyderabad K FinTech, they don't understand Marathi. So in that scenario, for FIR, just convert, translate into English and then send it. Because we don't know the Karnataka language and they don't know the Marathi language. But in that scenario, at least go for a translation and then process for it. सर्टिफिकेट में किसका नाम है? और पिताजी, माताजी है आपके? अभी है? माताजी के नाम पे, स्पाउस के नाम पे, लीगल एयर के नाम पे प्रोसेस हो जाएगा. अगर माताजी नहीं होते थे तो पिताजी के जितने भी बच्चे होते थे एक के नाम पे होता था, बाकी सबके एनओसी आती थी. नहीं सर, पहले तो लीगल एयर क्लेम करना पड़ेगा. लीगल एयर कौन है? जॉइंट दो नाम पे है? नहीं, सर्टिफिकेट में कितने लोग का नाम है? 2 नाम है. हाँ, लड़का है अभी, लड़की के नाम पे बाय डिफॉल्ट ट्रांसफर होगा. हाँ, लड़की सिंगल नाम पे अकाउंट लगेगा. आप डिमांड पहले मत प्रोसेस देखो, आप पहले प्रोसेस देखो फिजिकल में क्या है. डिमांड का लास्ट में प्रोसेस में. नहीं सर, आपके सर्टिफिकेट फिजिकल में कि डिमांड में? तो डिमांड में ज्वाइन में तो बाय डिफॉल्ट ब्रोकर से कनेक्ट करो सर, ब्रोकर ही करेगा. हाँ, करना पड़ेगा. कॉन्टेक्ट योर डिमांड होल्डर, दे विल असिस्ट यू.
भाई समझो एनओसी देते हैं एक भाई के नाम से, हाँ और बाद में वो डिमांड हो जाता है, हाँ तो उसके नाम से जाएगा क्या? फिर द कंट्रोल ऑफ रिमेनिंग थ्री पीपल हैव कंट्रोल। नहीं नहीं, सर्टिफिकेट पे कितने नाम है? मेरा हमेशा पहला क्वेश्चन वही आएगा, सिंगल नेम है, सो पिताजी का नेम है, हाँ गुजर गए, हाँ तो चार भाई में से जिन्होंने एक के नाम दे दिया, करेक्ट, हाँ बाद में वो ट्रांसफर हो गया, हाँ और फिर वो भाई नहीं दे रहा है, कुछ हो रहा है, तो उसको जाके है। नहीं, वो फिर आप म्यूचुअली आप अग्रीमेंट करो, आपको जो भी करना है, बिकॉज वो प्रोसेस में आपको नहीं होगा। एक बार वो कंट्रोल निकल जाए, एनओसी हाँ 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 हाँ, और आई कैन, यू कैन गो विद द, हाँ 50-50 करो, दो लड़के के नाम पे दो लड़के के नाम पे स्प्लिट करो। स्प्लिट करो, I have some shares where my mother is the first person and the second person. हाँ Mother expired 7 years back. हाँ I wrote to the company हाँ that to transfer it on my name now. हाँ, करेक्ट, Company is not discovered. आरटीए नेम, आरटीए का नाम मैं बोलूँ, बिग शेयर, नहीं, आई नो सर, आई नो, दैट्स आई एम टेलिंग यू ना, फर्स्ट नेम आपको बोला बिग शेयर, हाँ, यू हैव टू डू अ मल्टीपल प्रोसेस, आप 3 से 4 बार रिक्वेस्ट करो, करेंगे, डोंट विजिट अ फिजिकल, आप फिजिकल विजिट करके कुछ नहीं होगा, रिक्वेस्ट, डेथ सर्टिफिकेट भेज दिया था पॉसिबल। अभी और क्या बोलूं? I have a question. श्योर, So there's a family, there's person A. हाँ सेकंड, हाँ it will be settled by court only and then will come to the art. Initially, first you have to confirm with the RTA. RTA is ready to give it because generally 3 holders is preferred. Okay, good enough. 4 people is not enough, and even 4 demat account joint, it's not possible. Okay, so if RTA is allowing for a 3 joint name, we can go for it. If RTA is not saying, if RTA says only we will transfer only one name before and another two have to give a NOC, you have to go with the only one name. Online. Online you can prefer email. Yes. Online email. Yes. नहीं कर सकते ultimately on a record there is a 2 holder, 1 holder is deceased, by default second holder will be the नहीं कर सकते, not a chance. Person A is holding suppose convertible debentures certificate and he has not received the share certificate. Next And the company address is not now changed. So what is it? Person was holding convertible अच्छा, and share certificate never came. हाँ, you can do it. If there is a convertible debenture converted into equity, still we can go for a process of duplicate. You can connect that. But company address is changed. Not an issue. Existing address जो रहेगा उस पर communication करो, आपको मिलेगा. Now I give you one. Hello. Now I give you one example. You give me a solution. If in demat you are having a one nominee, okay, and holder is deceased, but in your will you have claimed another person. For example, demat में बच्ची को nominee रखा था, but in will you have kept a son. अभी किसके नाम पे जाएगा? And during the process, जो बच्ची ने process already demat में closing income nominee प्रोसेस में डाल दिया है, So then you have to go with the value of the shares. The value of the shares are sometimes 2 lakhs or 5 lakhs. but rightly said will overpass the nominee.
But I suggest you one thing, in physical nominee, it is very difficult to update, but at least have a nominee in Demat, at least 3 nominee. I suggest you, insist you for at least 3 nominee. Reason being, लाइफ का कुछ भरोसा नहीं है, एक से भी कुछ नहीं होता है, एटलीस्ट 2 रखो. वो बाद में डिस्प्यूट होगा, दैट्स अ डिफरेंट थिंग, बट द प्रोसेस इज फ्रॉम डेथ डिसीज टू क्लेमेंट, इट इज़ वेरी टीडियस. एंड आई टेल यू, initially the process for a broker is like making a money, but the process for this is a back end work, and this is nobody is going to help you in this scenario. So your suggestion is that we should keep 2 nominees. At least 2, maximum 3 you can go. If possible, have a second holder. You can go for a proportionate basis, 33 33 50 50. रखो. आपका वन मोर थिंग, आप में से कितने लोगों के पास म्यूचुअल फंड्स रहेगा, इंश्योरेंस रहेगा, सब कुछ रहेगा, बट सब डेटा आपके पास एक ही जगह पे कहाँ पे मेंशन है? करो. नहीं, भरोसा मत रखो NSDL पे. आपकी फैमिली को NSDL नहीं पता कि कहाँ से डिटेल्स निकालनी है. आप एक्सेल शीट में डिटेल्स मेंटेन करो. आपका इक्विटी का पोर्टफोलियो ऐसा है, म्यूचुअल फंड का पोर्टफोलियो ऐसा है, उसमें नॉमिनी ऐसा है. आप अगर ये वर्किंग करके नहीं रखोगे, आपकी फैमिली बहुत सफ़र करेगी. मेन थिंग इज, इफ़ यू हैव अ इंश्योरेंस, प्लीज लेट योर फैमिली नो कि आपके नाम पे ये इंश्योरेंस है. दैट्स द बिगेस्ट थिंग, हेल्प फॉर योर फैमिली. कंसोलिडेटेड एक्सेल शीट बनाओ होल्डर के नाम पे, नॉमिनी सब जगह पे. एक ही इंसान को नॉमिनी मत रखो. डू अ प्रोपोर्शनेट बेसिस पे, इस जगह पे इसको रखता हूँ, इस जगह पे इसको रखता हूँ. एंड एटलीस्ट हैव, अगर आपके बैंक अकाउंट से, सब में जॉइंट होल्डर प्रेफर करो. Don't go for a single holder, especially in a bank. It's like making a will. Better to will is a letter apart documentation. आपका बहुत easy रहेगा. Your family will not be suffer. और कर सकते हो. Will is a very different thing, sir. वो legal part ज़्यादा आ जाता है. Definitely yes. It will be benefit for your family. Sorry. जॉइंट प्लस 2 नॉमिनी. नॉमिनी ऐड करने के लिए भी वो डीपी को लिखना पड़ेगा क्या? ब्रोकर. हाँ. नहीं है तो सब, बट डीपी तो किसी के पास तो रहेगा ना. ओके. बट इन म्यूचुअल फंड और इंश्योरेंस, whom you will coordinate? इंडिविजुअल एमसी. हाँ. बट वी सी अ फिजिकल बहुत ज़्यादा हेक्टिक होता है. एटलीस्ट आई विल सजेस्ट यू, प्लीज़ गो विद द डॉक्यूमेंटेशन प्रोसेस. भले 3 से 6 महीना लगेगा, बट आपकी एज की कैटेगरी में आपको ये करना ज़रूरी है. इट विल सेव लॉट ऑफ टाइम फॉर योर फैमिली, फॉर श्योर. आपकी एज की कैटेगरी में ना, द लाइफ साइकिल इज़ वेरी लिमिटेड, एंड जो नेक्स्ट जनरेशन उसके पास टाइम नहीं है. सो अगर आपने अगर पूरा प्रोसेस करके नहीं रखा है, रेडी करके नहीं रखा है, तो फॉर अ नेक्स्ट जनरेशन इट्स वेरी डिफिकल्ट टू एनकैश द थिंग्स. दो उनके नाम पे है, बट वो एनकैश नहीं कर पाएंगे. हाँ. 2 नॉमिनी. सर एक ही सिंगल नॉमिनी रखा, अगर वो और सेकेंड ऑर्डर नहीं रहेगा तो ऐसा भी केस होते हैं. एनीथिंग कैन हैपन. मैं आपको वर्स्ट केस सिनेरियो बता रहा हूँ सर, बिकॉज ऐसे केस हुए हमारे साथ. If nominee is there but joint holder is there, by default joint holder will go to the. By default joint holder will get. Yes. If suppose joint holder is not there, first holder is also not there, by default nominee 50-50 will go. Good question. Again, if suppose first holder is there, pass away, second holder is there, by default joint holder will get. Again you have to update a nominee. It's not कि by default वो जो पुराना था वही कैरी फॉरवर्ड होगा, नहीं होगा. joint holder के नाम पे वो जाएगा, but again you have to update a new nominee. Any family dispute case? Now, coming back to one question that you said the NOC has to be taken. No, NOC procedure is a simple letter, or you have to make a affidavit and call a notary. Depend upon RTA.
depend upon RTA. Company is registrar is asking for a registered notary, you will require registered notary. If company asking for normal, no. SS 13 form will require for a nominee. Huh. Depend upon transmission cases there, duplicate cases there. Now my request is for you. Now my request is for you. If suppose you are come across any good authority, if suppose someone is lawyer, someone is writing an article in a newspaper, I will assist. Please share them the details. By that way, at least they can claim the shares. If they are not aware about the shares, they can get to the know and they can claim into the process. So if there are no more questions, we'll close the session. I would like to thank Mr. Hitesh Kawani for holding a very interactive session, and I think all of us got to participate and ask straight questions and get answers to, and clarify our doubts. I mentioned and many other people have also mentioned their names. So it should be confidential. That's what my request is. Since you have recorded the names, so it should not be published or something like that. That's the request. Definitely look into that. Yeah. That's the request to that. Yeah. So we will now. So I'd like to thank Mr. Hitesh Kawani for taking his time out this morning and coming and enlightening us on the process of converting physical shares into DMAT form.